Hello student. Today we are going to learn letter number 3 from chapter number 6. Letter number 3 is related with issue of bonus shares. So when company decides to issue bonus shares to their existing equity shareholder, then secretary writes letter to its members. म्हणजे जेव्हा कंपनी बोनस शेअर इश्यू करणार असते आपल्या इक्विटी शेअर होल्डर्सला, त्यावेळी सेक्रेटरी बोनस शेअरच्या रिलेटेड एक लेटर मेंबर्सला म्हणजे शेअर होल्डर्सला लिहत असतो. ते लेटर कशा प्रकारे लिहिलं जातं ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. ओके, तो आज हम पढ़ेंगे कि किस तरह से जब कंपनी बोनस शेयर्स इशू करती है तब सेक्रेटरी किस तरह से लेटर लिख के वो जो बात है बोनस शेयर का डिटेल है वो मेंबर्स को या शेयर होल्डर्स को कन्वे करता है. See, bonus shares are fully paid up shares given by the company as a gift out of its accumulated profit or reserve to existing equity shareholders in proportion of shares held by them. So bonus shares are always fully paid up shares. Remember, bonus shares never be partly paid up shares. Bonus shares are always fully paid up shares. And these shares are issued or given to existing equity shareholders only. म्हणजे बोनस शेअर्स हे नेहमी काय असतात, फुल्ली पेड अप असतात आणि बोनस शेअर्स फक्त कोणाला दिले जातात, एक्झिस्टिंग इक्विटी शेयर होल्डर्सला दिले जातात, प्रिफरेंस शेयर होल्डर्सला दिले जाणार नहीं. ओके, तो यहाँ पे हमें दो चीजें याद रखनी है. बोनस शेयर्स हमेशा फुल्ली पेड अप रहेंगे और बोनस शेयर्स हमेशा किसको दिए जाएंगे, एग्जिस्टिंग इक्विटी शेयर होल्डर्स को दिए जाते हैं, प्रिफरेंस शेयर होल्डर्स को नहीं दिए जाएंगे. And bonus shares are issued out of accumulated profit or reserve. Accumulated profit मतलब या reserve मतलब हर साल जो प्रॉफिट होता है उसमें से कुछ हिस्सा कंपनी बाजू में निकाल के रखती है, उसे कहा जाएगा एक्यूमुलेटेड प्रॉफिट या उसे ही हम कहते हैं रिजर्व. तो रिजर्व का पैसा इस्तेमाल करके बोनस शेयर्स इशू किए जाते हैं. ओके, फॉर एग्जांपल अगर कंपनी के पास 5 लाख का रिजर्व है, रिजर्व अमाउंट है या रिजर्व फंड है, तो कंपनी 5 लाख के बोनस शेयर इशू कर सकती है. ओके, तो बोनस शेयर इशू करने के लिए आपके रिजर्व में पैसा होना जरूरी है. रिजर्व में अगर पैसा नहीं रहेगा तो वो कंपनी बोनस शेयर इशू नहीं कर सकती. लक्षात, म्हणजे रिझर्व मध्ये जर पैसे असतील तरच आपण बोनस शेअर इशू करू शकतो आणि जर रिझर्व मध्ये पैसे नसतील तर बोनस शेअर इशू करता येणार नाही. And bonus shares are issued in proportion of shares held by the existing equity shareholders. बोनस शेअर मग कसे दिले जातात, तर ते प्रपोर्शन मध्ये दिले जातात. कंपनी डिसाइड्स वन रेशो, फॉर एक्झाम्पल 3:1. म्हणजे काय, ज्याच्याकडे ऑलरेडी आपल्या कंपनीचे 3 शेअर्स आहेत त्याला एक बोनस शेअर द्यायचा. मग जर 6 शेअर्स असतील, 6 शेअर्स असतील तर त्याला 2 बोनस शेअर्स मिळतील. अशा प्रकारे कोणता तरी एक रेशो कंपनी डिसाइड करते. ओके, तो बोनस शेयर हमेशा एक प्रपोर्शन में दिए जाते हैं. कंपनी एक रेशो डिसाइड करती है और उस रेशो से एग्जिस्टिंग इक्विटी शेयर होल्डर्स को बोनस शेयर्स दिए जाते हैं. बोनस शेयर्स आर गिवन फ्री ऑफ कॉस्ट. दिस इज वेरी इंपॉर्टेंट. बोनस शेयर्स आर गिवन फ्री ऑफ कॉस्ट. मतलब जब बोनस शेयर्स दिए जाते हैं एग्जिस्टिंग इक्विटी शेयर होल्डर्स को, तब कंपनी इक्विटी शेयर होल्डर से किसी भी तरह का पैसा नहीं लेती है. When bonus shares are issued, equity shareholders are informed by sending the letter. म्हणजे जेव्हा बोनस शेअर इश्यू करायचे असतात तेव्हा त्या बद्दलची जी माहिती आहे, बोनस शेअरची जी माहिती आहे ती लेटर पाठवून इक्विटी शेअर होल्डर्सला दिली जाते. This letter contain total number of shares held on record date, total number of bonus shares issued, DPID number,
क्लाइंट आईडी नंबर, डेट ऑफ क्रेडिट एटसेट्रा। और उस लेटर में क्या क्या डिटेल रहेगी कि जो शेयर होल्डर है उसके पहले से ही कंपनी के कितने शेयर्स है, उसने कितने शेयर पहले से ही परचेस किए हैं, उस शेयर होल्डर्स को कितने बोनस शेयर्स मिलेंगे, उसका डीपीआईडी नंबर क्या है और उसका क्लाइंट आईडी नंबर क्या है, कौन से तारीख को जो बोनस शेयर्स है उसके अकाउंट में क्रेडिट हो गए अगर डीमैट अकाउंट है तो। वो सारे डिटेल्स उस लेटर में आपको लिखनी पडेंगी या आपको मेन्शन करनी पडेंगी। आलं लक्षात? म्हणजे जे लेटर आपण शेअर होल्डर्सला पाठवतो बोनस शेअर्स इश्यू करण्याच्या बाबतीत, त्यामध्ये बोनस शेअर्सशी रिलेटेड सर्व डिटेल आपल्याला द्यावी लागतात। म्हणजे ऑलरेडी त्यांच्याकडे किती शेअर्स आहेत, इक्विटी शेअर्स आहेत, त्यांना किती नवीन बोनस शेअर्स मिळणार आहेत, ते बोनस शेअर्स कोणत्या डेटला त्यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होणार आहेत किंवा झाले आहेत, आणि त्यांचा क्लायंट आयडी नंबर काय आहे, डीपी आयडी नंबर काय आहे, डिपॉझिटरी पार्टिसिपेंट आयडी नंबर काय आहे, हे सर्व डिटेल तुम्हाला लेटर मध्ये मेन्शन कराव्या लागतात। टोटल नंबर ऑफ बोनस शेअर्स इश्यूड आर क्रेडिटेड टू शेअरहोल्डर्स डीमैट अकाउंट और शेयर सर्टिफिकेट इज इश्यूड इफ शेयर्स आर इन फिजिकल फॉर्म। अगर शेयर्स फिजिकल फॉर्म में रहेंगे मतलब पेपर फॉर्म में रहेंगे तो उस तरह का शेयर सर्टिफिकेट शेयर होल्डर को दिया जाएगा। भले वो बोनस शेयर्स रहेंगे तो भी वो इक्विटी शेयर्स ही रहते हैं, लेकिन फ्री में दिए जाते हैं, इसीलिए उसे नाम दिया गया है बोनस शेयर। तो उसका भी शेयर सर्टिफिकेट शेयर होल्डर को दिया जाता है। लेकिन अगर उस शेयर होल्ड जो देने वाले हैं या दिए जाते हैं अगर वो इलेक्ट्रॉनिक फॉर्म में रहेंगे तो शेयर सर्टिफिकेट देने की जरूरत नहीं है। ऐसे समय में वो जो शेयर्स है बोनस शेयर्स है डायरेक्टली शेयर होल्डर के डीमैट अकाउंट में क्रेडिट किए जाते हैं या ट्रान्सफर किए जाते हैं। हा लक्षात? म्हणजे जे बोनस मधून आपण जे काही शेअर्स देणार आहेत, बोनस म्हणून जे शेअर्स दिले जातात ते इक्विटी शेअर्सच असतात, ते काही वेगळे शेअर्स नसतात। पण त्यांना बोनस का म्हटलं जातं, कारण की ते फ्री ऑफ कॉस्ट दिले जातात, म्हणून त्याला म्हटलं जातं बोनस शेअर्स। मग असे शेअर जर पेपर फॉर्म मध्ये असतील, फिजिकल फॉर्म मध्ये असतील, तर ज्या शेअर होल्डरला बोनस शेअर्स मिळालेले आहेत त्यांना शेअर सर्टिफिकेट पाठवलं जाईल। आणि जर ते शेअर्स इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये असतील, कम्प्युटराइज फॉर्म मध्ये असतील, तर ते शेअर्स डायरेक्टली शेअर होल्डरच्या डीमॅट अकाउंटला ट्रान्सफर केले जातील आणि त्यावेळी शेअर सर्टिफिकेट देण्याची गरज नसते, गरज पडणार नाही। ओके, सो whenever company issues bonus shares to existing equity shareholders, at that time company gives information about bonus shares to shareholder by sending letter। आलं लक्षात? म्हणजे जेव्हा बोनस शेअर्स आपण इश्यू करणार असतील तेव्हा कोणत्या प्रकारचे किती आपण बोनस शेअर इश्यू करणार, त्याचे डिस्टिंक्टिव्ह नंबर काय असणार आहेत, ती सर्व जी डिटेल इन्फॉर्मेशन आहे ती सेक्रेटरी एका लेटरच्या मार्फत मेंबर्सला म्हणजे शेअर होल्डर्सला देत असतो। Here is additional information regarding record date. It is the date fixed by the company to decide if the shareholder who are eligible for receiving bonus shares. The company consider the name of those shareholder whose names appear in its record as a shareholder as on the record date. It is the cut-off date for determining the number of registered number who are eligible for corporate benefits like dividend and bonus shares. आता रेकॉर्ड डेट काय असते, म्हणजे ही कट ऑफ डेट म्हटलं जातं, त्याला कोणती डेट म्हटलं जातं, कट ऑफ डेट। म्हणजे त्या तारखेपर्यंत जे शेअर होल्डर आहेत तेच फक्त बोनस शेअर साठी इलिजिबल असतील। मग कंपनी एक डेट फिक्स करते, फॉर एक्झाम्पल 10 ऑक्टोबर कंपनीने फिक्स केलं, याचा अर्थ काय, 10 ऑक्टोबर 2020 पर्यंत जे लोक आपल्या कंपनीचे मेंबर्स आहेत, शेअर होल्डर आहेत, त्यांनाच बोनस शेअर दिले जातील। आणि जर 10 ऑक्टोबर नंतर एखाद्या व्यक्तीने आपल्या कंपनीचे शेअर परचेस केले आणि तो जरी शेअर होल्डर झाला तरी त्याला बोनस शेअर दिले जाणार नाही, कारण की कंपनीने कट ऑफ डेट काय ठरवली, 10 ऑक्टोबर 2020। So whenever company going to issue bonus shares, company decides one cut off date or you can say record date। म्हणजे उस तारीख तक जो रिकॉर्ड डेट हम लोग या कंपनी डिसाइड करती है, उस तारीख तक जितने शेयर होल्डर हमारे रजिस्टर में मेंशन है उन सभी शेयर होल्डर को बोनस शेयर दिए जाएंगे। रिकॉर्ड डेट के बाद अगर कोई पर्सन हमारे कंपनी के शेयर परचेज करता है और शेयर होल्डर बनता है
तो भी उसे बोनस शेयर्स नहीं मिलेंगे। और इसीलिए रिकॉर्ड डेट को बोला जाएगा कट ऑफ डेट, मतलब उस तारीख तक अगर आपका एंट्री रिकॉर्ड में है, रजिस्टर ऑफ मेंबर में है, देन यू आर एलिजिबल टू गेट बोनस शेयर्स। ओके, तो उसे कहा जाएगा रिकॉर्ड डेट। नाउ हियर इज अ प्रोफार्मा ऑफ लेटर रिगार्डिंग बोनस शेयर्स। अभी हम देखेंगे कि बोनस शेयर्स का लेटर किस तरह से लिखना है। हम लोगों ने बहुत बार देखा है, फर्स्ट यू हैव टू राइट नेम ऑफ द कंपनी, देन एड्रेस ऑफ रजिस्टर ऑफिस ऑफ द कंपनी, देन CIN नंबर, हियर फोन नंबर, फैक्स नंबर, रेफरेंस नंबर, हियर वेबसाइट, हियर ईमेल आईडी, एंड हियर डेट ऑफ द लेटर, एंड हियर नेम एंड एड्रेस ऑफ द एड्रेसी, मतलब जिसको हम लेटर भेजेंगे उसका नाम और ऍड्रेस यहाँ पे मेन्शन करना आहे. आलं लक्षात. ज्या व्यक्तीला आपण नाव लेटर पाठवणार आहे त्या व्यक्तीचं नाव आणि ऍड्रेस या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. या ठिकाणी दिलंय मिसेस मुक्ता श्रॉफ, म्हणजे मुक्ता श्रॉफ यांना आपण काय पाठवणार आहोत, लेटर पाठवणार आहे, त्याला म्हटलं जातं ऍड्रेसी. मैंने पहले भी कहा है, इतना जो मैटर है बराबर, जो मैंने अभी सर्कल किया है नाम से लेके कंपनी के नाम से लेके एड्रेसी के नाम तक, वो मैटर हर एक लेटर में क्या रखना है, कॉमन रखना है. हर बार कुछ अलग नाम देने की जरूरत नहीं है. या आप अलग नाम भी दे सकते हैं, लेकिन इतना मैटर हर एक लेटर में क्या रहेगा, कॉमन. कंपनी का नाम, कंपनी का रजिस्टर ऑफिस, CIN नंबर, फोन नंबर, फैक्स नंबर, रेफरेंस नंबर, वेबसाइट, ईमेल आयडी, डेट अँड नेम अँड ऍड्रेस ऑफ दी ऍड्रेसी. एवढा जो मॅटर आहे तो प्रत्येक लेटर मध्ये काय राहणार आहे, कॉमन राहणार आहे. आणि त्या ठिकाणी तुम्हाला पाहिजे त्यानुसार तुम्ही नाव घेऊ शकता, पाहिजे त्यानुसार तुम्ही फोन नंबर लिहू शकता. सी देन सब्जेक्ट इज इश्यू ऑफ बोनस शेअर्स. डियर मैडम, यू मे राइट रिस्पेक्टेड मैडम. अगर आप रिस्पेक्टेड मैडम लिखते हो तो भी चलेगा. आलं लक्षात. म्हणजे तुम्ही डियर मॅडम लिहिलं तरी चालेल आणि रिस्पेक्टेड मॅडम लिहिलं तरी चालेल. I am directed by the board of director to inform you that in accordance with the resolution passed in extraordinary general meeting of the company held on 14th October 2019, shareholders have unanimously approved the recommendation of board of directors to issue bonus shares. म्हणजे या ठिकाणी आपण काय सांगतो, आय एम डायरेक्टेड बाय द बोर्ड ऑफ डायरेक्टर, म्हणजे मला बोर्ड ऑफ डायरेक्टरनी ज्या प्रकारे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत त्यानुसार हे लेटर मी तुम्हाला लिहत आहे. आणि आपण ते सांगतो अकॉर्डिंग विथ द रिझोल्युशन पास इन द एक्स्ट्रा ऑर्डिनरी जनरल मीटिंग. आणि बोनस शेअरशी रिलेटेड जे काही रिझोल्युशन आहे ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी जनरल मीटिंग मध्ये काय झालेलं आहे, पास झालेलं आहे. मीटिंग ऑफ द कंपनी हेल्ड ऑन 14th October 2019. और हम बता रहे हैं कि जो एक्स्ट्रा ऑर्डिनरी जनरल मीटिंग हुई जिसमें बोनस शेयर इशू करने का रिजोल्यूशन पास हुआ, वो मीटिंग कौन से तारीख की हुई है, 14 अक्टूबर 2019. यहाँ पे देखो मीटिंग का डेट है 14 अक्टूबर 2019 और हमारे लेटर का डेट कितना है, 16 अक्टूबर 2019. मी आधी पण तुम्हाला सांगितलंय लेटरची डेट ही मीटिंगच्या डेट नंतरची असली पाहिजे. म्हणजे इकडे 14 ऑक्टोबर दिलंय म्हणून आपण डेट किती घेतलंय, 16 ऑक्टोबर. 16 घ्या, 17 घ्या, 20 घ्या, नो प्रॉब्लेम, पण ती मीटिंगच्या नंतरची डेट घ्या. बोनस शेअर्स आर इश्यूड इन द रेशो ऑफ 1:1, that is one additional equity share for every equity share held as on record date 13 October 2019. So company has decided ratio to issue bonus share, that is 1:1. So equity shareholder will get one bonus shares for each equity share held by them. म्हणजे ज्या इक्विटी शेअर होल्डर कडे एक बोनस शेअर असेल त्याला आणखी एक ऍडिशनल बोनस शेअर मिळेल. म्हणजे एक इक्विटी शेअर असेल तर एक बोनस शेअर. म्हणजे जर 5 इक्विटी शेअर्स असतील त्याच्याकडे, कोणत्या डेट पर्यंत, रेकॉर्ड डेट इज गिवन 13 ऑक्टोबर 2019. म्हणजे 13 ऑक्टोबर पर्यंत जेवढी लोक आहेत ज्यांनी कंपनीचे शेअर परचेस केलेले आहेत
त्या सर्व लोकांना कंपनी काय देणार, बोनस शेअर. रेकॉर्ड डेट इज गिवन 13 ऑक्टोबर 2019. मग त्या सर्व लोकांना कंपनी काय देणार, बोनस शेअर. एंड व्हाट इज द रेशो, रेशो वहां पे दिया है 1:1. मतलब अगर उसके पास पहले से ही 10 इक्विटी शेयर्स है तो उसको नए 10 बोनस शेयर्स मिलेंगे, तो टोटल उसके शेयर्स बन जाएंगे 20. लेकिन कौन से तारीख तक, 13 अक्टूबर 2019 तक जो कंपनी के शेयर होल्डर है उनको ही बोनस शेयर मिलेंगे. अगर किसी पर्सन ने 15 अक्टूबर 2019 को शेयर परचेस किए हैं तो उसको बोनस शेयर मिलेंगे नहीं, क्योंकि रिकॉर्ड डेट क्या दिया है, 13 अक्टूबर. रिकॉर्ड डेट इज अ कट ऑफ डेट. आलं लक्षात, रेकॉर्ड डेट काय असते, कट ऑफ डेट. म्हणजे त्या तारखेपर्यंत जर तुम्ही शेअर होल्डर असतील तरच तुम्हाला बोनस शेअर्स मिळतील. त्यानंतर जर तुम्ही परचेस केले असतील तुम्हाला बोनस शेअर्स मिळणार नाही. सो हियर रेशो इज गिवन 1:1. The detail of issue of bonus shares are as follow. मग या ठिकाणी आपण 5 कॉलम तयार केलेले आहेत. फर्स्ट इज नंबर ऑफ शेअर हेल्ड ऑन रेकॉर्ड डेट. म्हणजे रेकॉर्ड डेट 13 ऑक्टोबर 2019 पर्यंत तुमच्याकडे किती शेअर्स आहेत. सो नंबर ऑफ शेअर्स आर 25. नंबर ऑफ बोनस शेअर्स इश्यूड अलॉटेड 25 बिकॉज रेशो इज गिवन 1:1. रेशो काय सांगितलंय, 1:1. हा लक्षात. म्हणून म्हणजे 25 शेअर्स आपले ऑलरेडी आहेत. मग आपल्याला बोनस शेयर्स पण किती मिलना 25 बिकॉज रेशियो इज गिवन 1:1. ओके, तो हमारे पास पहले से ही 25 शेयर्स है तो हमें बोनस शेयर्स भी मिलेंगे 25. DPID नंबर and client ID number credited to demat account number. So here DPID is given, okay, that is depository participant identity number, and here client ID number, that is shareholders demat account number. Okay, so here both details are given. You may record any number. तुम्ही तिथे कोणताही नंबर लिहू शकता, आप वहां पे कौन सा भी नंबर लिख सकते हो. एंड लास्ट कॉलम डेट ऑफ क्रेडिट टू डीमैट अकाउंट. और यहाँ पे हम लिखेंगे कि कौन से तारीख को आपके डीमैट अकाउंट में वो बोनस शेयर्स क्रेडिट होने वाले हैं. तो यहाँ पे डेट दिया है 31 October 2019. The company has complied with the provision for issue of bonus shares. The bonus share is issued with rank pari passu with existing equity shares. Thanking you. और हम उनको ये भी कहेंगे कि बोनस शेयर से रिलेटेड जो भी प्रोविजन है, जो भी रूल्स है, वो सारे रूल्स कंपनी ने फॉलो किए हैं. हा लक्षात. आपण इथे सांगितलंय की कंपनी हॅज कंप्लाइड विथ द प्रोविजन. म्हणजे बोनस शेअरच्या रिलेटेड ज्या काही प्रोविजन्स आहेत, ज्या काही रूल्स आहेत, जे काही रेग्युलेशन्स आहेत, ते सर्व रूल्स रेग्युलेशन कंपनीने काय केलेले आहेत, फॉलो केलेले आहेत. द बोनस शेअर्स इश्यूड विथ रँक पॅरी passu विथ द एग्जिस्टिंग इक्विटी शेयर्स. पैरी पैसू मीन्स उसका मतलब होता है इक्वल. उसका मतलब क्या होता है, इक्वल. मतलब आपके एग्जिस्टिंग पहले से जो आपके इक्विटी शेयर्स है उसके लिए जो आपको अधिकार मिले थे, आपको राइट्स मिले थे, वैसे ही राइट्स इन बोनस शेयर्स के लिए भी आपको मिलेंगे. मतलब पहले के इक्विटी शेयर्स और अभी के बोनस शेयर्स, इन दोनों के राइट्स में, इन दोनों के अधिकार में किसी भी तरह का चेंज नहीं होगा. आलं लक्षात. म्हणजे तुमच्याकडे जे आधीचे इक्विटी शेअर्स आहेत त्यांना त्यावेळी तुम्हाला जे अधिकार होते तेच अधिकार हे जे नवीन बोनस शेअर्स आहेत त्यांना देखील लागू असणार आहेत, त्यांना देखील ते अप्लिकेबल असणार आहेत. म्हणजे इक्वल राइट्स असणार आहेत. त्याला म्हटलं जातं पॅरी पॅसिव. थँकिंग यू. युअर्स फेथफुली. हियर नेम ऑफ द कंपनी, हियर साइन, नेम ऑफ द सेक्रेटरी एंड हियर कंपनी सेक्रेटरी. अगर आप सेक्रेटरी का नाम नहीं लिखते हो तो भी चलेगा और जस्ट सेक्रेटरी लिखोगे तो भी चलेगा. कंपनी सेक्रेटरी लिखने की जरूरत नहीं. लिखा तो भी चलेगा, नहीं लिखा तो भी चलेगा. हा लक्षात. म्हणजे कंपनी सेक्रेटरी असं लिहिण्याची खरं गरज नाही. नुसतं सेक्रेटरी लिहिलं तरी चालेल आणि सेक्रेटरीचं नाव लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल. ओके, सो दिस इज रिगार्डिंग लेटर issued regarding issue of bonus shares.